देशासाठी एका पक्षाचं सरकार घातक, देशामध्ये आघाड्यांचं सरकार आणावं लागेल. इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. महाविकास आघाडीमध्येच परस्पर समन्वय नाही, एकाच विचाराची माणसं एकमेकांच्या विरोधात लढतायत. प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. सांगलीमध्ये काँग्रेसनं आपल्याला पाठिंबा द्यावा, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा काँग्रेसला प्रस्ताव. ठाणे आणि कल्याण मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार, भाजप श्रेष्ठींकडून ठाणे कल्याण शिवसेनेचे असल्याचा निर्वाळा, लोकशाहीला सूत्रांची माहिती. सातारा लोकसभेवरून महायुतीमध्ये तिढा नाही, साताऱ्याच्या जागेचा समाधानकारक तोडगा निघेल, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. अजित पवार मुश्रीफ हे ठग भाजपनं घेतले, देशातील सर्वात भ्रष्ट पार्टी म्हणजे भाजप, उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका. ठगोंका मेला कार्यक्रमासाठी ठाकरे दिल्लीत, 100 कोटी वसुली फाईलची स्क्रिप्ट तयार, उद्धव ठाकरेंच्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर. सत्ताधाऱ्यांना फक्त शरद पवारांना हरवायचंय, त्यामुळे घर फोडून बहिणीला उमेदवार केलं, सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका. छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमधील नाराजी नाट्य संपलं, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये अखेर दिलजमाई. वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम, पुण्यातले उमेदवार फक्त नेत्यांच्या गाठीभेटी घेतायत, आता पुणेकरांनी ठरवावं कोणाला मत द्यायचं, वसंत मोरेंचं आवाहन. माजी आमदार हर्षवर्धन जाधव लोकसभेच्या रिंगणात, हर्षवर्धन जाधव लढणार अपक्ष निवडणूक. प्रमुखांची आज बैठक, भाजप प्रदेश कार्यालयामध्ये संध्याकाळी 6 वाजता बैठक. बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे राहणार उपस्थित. रत्नागिरीच्या दापोलीमधील वादग्रस्त साई रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम पाडणार, सदानंद कदम स्वखर्चानं 2 एप्रिलला बांधकाम पाडणार. रावेर लोकसभेमध्ये महायुतीत नाराजी नाट्य, आमदार चंद्रकांत पाटलांची रक्षा, खडसेंवर नाराजी, तर भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकाच घरात एकाच तालावर नाचतायत, चंद्रकांत पाटलांची टीका. बळवंत वानखडेंचं उत्पन्न 22 लाख रुपये, तर वानखडे यांच्याकडनं आयकर विवरणामध्ये माहिती. ग्रामपंचायत सदस्य ते आमदार आता लढवणार खासदारकीची निवडणूक. जरांगे पाटलांची जूनमध्ये होणार नारायणगडावर जाहीर सभा, सभेला 6 कोटी मराठा येणार असल्याचा मनोज जरांगे पाटलांचा दावा. प्रकाश शेंडगे सांगली लोकसभेच्या मैदानात, सांगलीमध्ये काँग्रेसनं आपल्याला पाठिंबा द्यावा, तर इतर मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या ओबीसी उमेदवाराला पाठिंबा देऊ, प्रकाश शेंडगे यांचा काँग्रेसला प्रस्ताव. पीएमपीएमएलच्या चालू आर्थिक वर्षामध्ये मोठी वाढ, तर 2023-24 वर्षात पीएमपीएलचं एकूण उत्पन्न 611 कोटींच्या वर, यंदाच्या वर्षी पीएमपीएमएलच्या उत्पन्नामध्ये 78 कोटी रुपयांची वाढ. राज्यात उन्हाचा कडाका वाढला, सोलापूरच्या जेऊरमध्ये 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर परभणी, नांदेड, बीड, उदगीरमध्ये पारा 40च्या पार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.